सर्व विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो आपण सर्वांसाठी काय केलेले आहे की 470 पेजेसची विद्यार्थ्यांनो एक पीडीएफ तयार केलेली आहे। हे पीडीएफ जे आहे 149 म्हणजे 149 मध्ये मी आपल्या सर्वांना देत आहे। या पीडीएफला बनवण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे 470 पेजेसचा डेटा काढण्यासाठी आणि हा डेटा आपल्याला फक्त 149 मध्ये मिळत आहे। घेण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला जो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे विद्यार्थ्यांनो। केल्याच्या नंतर आपल्याला एक क्यूआर कोड दिला जाईल आणि 149 चे पेमेंट झाले की लगेच हे पीडीएफ आपल्याला दिले जाईल ईमेलवर। तर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला असा प्रश्न आहे आपल्या समोर, तो प्रश्न पाहूया। महाराष्ट्राचे कुलदैवत असे कोणास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे। आपल्या राज्याचे कुलदैवत दिलेल्या पर्यायापैकी कोणाला म्हणतात? महागणपती, पंढरपूर, सत्यगणपती तसेच खंडोबा। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। खंडोबा यांना जो आहे महाराष्ट्राचे कुलदैवत असे म्हटले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर पाहूया। या ठिकाणी जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कोणत्या घटकास ओळखले जाते? कोणत्या नावाने? जीवाश्म इंधन या नावाने ओळखला जाणारा घटक विचारलेला आहे। ऑप्शनमध्ये कोळसा आहे, हवेला आहे, पाण्याला किंवा सौर ऊर्जेला। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। कोळशाला जो आहे जीवाश्म इंधन या नावाने ओळखले जाते किंवा असे म्हटले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी बुंदेलखंड पठारावरून खालीलपैकी कोणती नदी वाहते ते आपल्याला सांगायचं आहे। कोणत्या पठारावरून? बुंदेलखंड पठारावरून वाहणारी नदी चंबळ, बेटवा, केन वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व। केन, बेटवा तसेच चंबळ हे सर्व नद्या बुंदेलखंड या पठारावरून वाहताना दिसून येत असतात। घेऊया पुढचा प्रश्न। 10 एप्रिल 1875 ला आर्य समाजाची स्थापना कोठे करण्यात आली होती ते आपल्याला विचारलेलं आहे। तारीख आहे 10 एप्रिल 1875 ला आर्य समाजाची। ऑप्शन्समध्ये बेंगलोर, मुंबई, मद्रास, दिल्ली। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मुंबई या ठिकाणी जे आहे 10 एप्रिल 1875 ला आर्य समाजाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी निश्चितपणे पाण्यापेक्षा पारा जो आहे किती पटीने या ठिकाणी जड असतो ते विचारलेला आहे। काय? पाण्यापेक्षा पारा जो आहे किती पटीने जड असतो? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 13 नुसार पर्याय दिलेले आहेत। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे। 13.6 पटीने जो आहे पारा हा पाण्यापेक्षा जड असताना दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते स्थळ आपल्याला विचारलेलं आहे। संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेले स्थळ। तर ऑप्शन्समध्ये नेवासे, पंढरपूर, सासवड किंवा आळंदी। ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी जे आहे समाधी घेतलेली आपल्याला दिसून येते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणारी नदी आपल्याला सांगायची आहे। एक नाही 2 वेळेस प्रवेश करणारी नदी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे? पूर्णा, तापी, प्राणहिता, नर्मदा। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। या ठिकाणी तापी ही जी नदी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळेस प्रवेश करताना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी सर्वप्रथम भाषावर प्रांतरचनेची मागणी खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती? भाषावर प्रांतरचनेची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जिना, महात्मा गांधी किंवा लोकमान्य टिळक। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। लोकमान्य टिळक यांनी जे आहे सर्वप्रथम भाषावर प्रांतरचनेची मागणी केलेली आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह आपल्याला जो आहे मृत्यू त्यांचा जो आहे रंगून येथे झाला, तो आपल्याला तो बादशाह ओळखायचा आहे की कोणता आहे? कोणत्या? मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य राहणार आहे? 3 म्हणजेच बहादूर शाह जफर यांनी जो आहे मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह असलेला व्यक्ती आहे। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी पानझडी वनात आढळणाऱ्या कोणत्या वनवृक्षाला पारंब्या येतात ते आपल्याला सांगायचं आहे। वनांचा प्रकार आहे पानझडी। वनांमध्ये पारंब्या ज्यांना येतात तो वृक्ष कोणता आहे? बाभूळ, वड, आंबा किंवा सागवण। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। वडाला जो आहे पानझडी वनामध्ये पारंब्या येताना आपल्याला दिसून येत असतात। घेऊया पुढचा प्रश्न।
या ठिकाणी पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? या ठिकाणी पोटॅशियम तसेच लोहाचे प्रमाण विचारलेले आहे. तांबड्या, गुलाबी, काळ्या किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजे तांबड्या मृदेमध्ये जे आहे पोटॅशियम तसेच लोहाचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असलेले दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. पांढऱ्या पेशींचा जीवनकाळ खालीलपैकी किती दिवसाचा असतो? पेशांचा जो प्रकार आहे तो पांढऱ्या आपल्याला विचारलेला आहे, किती दिवसाचा जीवनकाळ असतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे. 2 ते 5 दिवसाचा जो आहे शरीरातील पांढऱ्या पेशींचा आपल्याला जीवनकाळ असताना दिसून येत असतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत कोणत्या टेकड्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्या राज्याच्या कोणत्या सीमेला? ईशान्य सीमेला खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहेत? गाविलगड, चिरोली, दरकेसा किंवा भामरागड. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. दरकेसा टेकड्या जे आहे महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत असताना आपल्याला दिसून येतात किंवा पाहावयास मिळतात. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून कोणती नदी वाहते ते आपल्याला विचारलेलं आहे. जिल्हा आहे नंदुरबार, तर या जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी नदी कोणती आहे? ऑप्शनमध्ये पूर्णा आहे, नर्मदा आहे, गोदावरी एक पर्याय डबल झाल्यास कारणास्तव माफ करा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 3 म्हणजेच नर्मदा ही नदी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी असलेली आपल्याला दिसून येत असते. या ठिकाणी प्रश्न पुढचा असा आहे की मानवी शरीरामध्ये साधारणतः किती लिटर रक्त असते ते विचारलेलं आहे. साधारणतः रक्ताचे जे प्रमाण आहे विद्यार्थ्यांनो शरीरामध्ये किती असते? तर ऑप्शनमध्ये हे सर्व ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य राहणार आहे. 5 ते 6 लिटर सामान्यतः मानवी शरीरामध्ये रक्त असलेले आपल्याला आढळते. घेऊया पुढचा प्रश्न असा आहे. राष्ट्रपतींचा क्षमादानाचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत राष्ट्रपती, यांना जो क्षमादानाचा अधिकार आहे तो. तर या ठिकाणी स्वेच्छा अधिकार, कार्यकारी अधिकार किंवा न्याय किंवा कायदेविषयक. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कार्यकारी अधिकारामध्ये जो आहे राष्ट्रपतींचा असलेला क्षमादानाचा अधिकार येताना आपल्याला पाहावयास मिळतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की नैसर्गिक शक्ती तसेच उत्साह पुरवणे कोणत्या पदार्थाचे कार्य आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. नैसर्गिक शक्ती तसेच उत्साह पुरवणे. ऑप्शन्समध्ये रताळी, गहू, ज्वारी किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांनो ज्वारी, गहू, रताळी या सर्वांचा जो आहे नैसर्गिक शक्ती तर पुरवणे तसेच उत्साह पुरवणे हे कार्य असताना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. कार्यशक्ती वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाचे कार्य आहे? आता या ठिकाणी जी कार्यशक्ती आहे ती वाढवणे कोणत्या घटकाचे कार्य आहे? पर्यायामध्ये गाजर, दूध, पालेभाज्या किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे पालेभाज्या, दूध तसेच गाजर या सर्वांचा जो आहे कार्यशक्ती पुरवणे शरीराला महत्त्वाचा कार्य असताना दिसून येतो. पाहूया पुढचा प्रश्न. कार्बन मोनॉक्साईड हा कशाच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत ठरतो किंवा असताना दिसून येतो ते विचारलेलं आहे. कार्बन मोनॉक्साईड हा तर पाणी, हवा किंवा ध्वनी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. हवेच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत असताना कार्बन मोनॉक्साईड आपल्याला पाहावयास मिळतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल असे कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे? उपराष्ट्रपती व्यक्ती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल असे तर कलम 64, 66, 50 किंवा 20. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कलम 64 मध्ये राज्यघटनेमध्ये सांगण्यात आलेली आहे की उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल असे. पाहूया पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणता एक भारताचा शेजारी देश नाही आपल्याला विचारलेलं आहे. आपल्या देशाचा शेजारी देश नसलेला दिलेल्या पर्यायापैकी कोण आहे? भूतान, पाकिस्तान, इंग्लंड किंवा श्रीलंका. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. इंग्लंड हा जो देश आहे शेजारी नसलेला आहे दिलेल्या पर्यायापैकी. तसेच भूतान, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सर्व शेजारी देश असलेले आपल्याला दिसून येतात. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी शौचालय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? कोणता दिवस? तर शौचालय दिवस. ऑप्शनमध्ये 11 डिसेंबर, 29, 20 डिसेंबर, 19 डिसेंबर. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 19 डिसेंबर या दिवशी भारतामध्ये शौचालय दिवस हा साजरा करताना आपल्याला पाहावयास मिळतो. पाहूया पुढचा प्रश्न.
प्रश्न या ठिकाणी असा आहे की पृथ्वीपासून ज्युपिटर ग्रह एकूण किती किलोमीटर दूर असताना आपल्याला दिसून येतो? कोणता ग्रह पृथ्वीपासून विचारलेला आहे? तर ज्युपिटर ग्रह. तर ऑप्शन्समध्ये आहेत 484 मिलियन किलोमीटर, 684 मिलियन किलोमीटर, 584 मिलियन किलोमीटर, तसेच 384 किलोमीटर, 384 मिलियन किलोमीटर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 484 मिलियन किलोमीटर जो आहे पृथ्वीपासून ज्युपिटर हा ग्रह असताना दिसून येतो. आणि विद्यार्थ्यांनो एक एक्झाम्पल देऊ इच्छितो मी आपल्या सर्वांना की जर पृथ्वीवरून मॅसेज ज्युपिटर ग्रहावर पाठवण्याचा आपण प्रयत्न केला तर किती 15 मिनिटाचा कालावधी लागतो. म्हणजेच पृथ्वीवरून जर मॅसेज आपण सेंड केला तर 15 मिनिटांनंतर ज्युपिटर ग्रहावर जाईल, एवढा वेळ लागत असतो. आणि पृथ्वीवर कुठेही आपण जर पाठवला 1 सेकंदामध्ये तो मॅसेज जात असतो. ज्युपिटरवर 15 मिनिटाचा कालावधी लागतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा रत्नागिरी, जालना, भंडारा, अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा मिळालेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. तसेच भारतामध्ये जर आपल्याला विचारलं विद्यार्थ्यांना कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा आहे तर तो राज्य म्हणजेच गुजरात हे राज्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर. प्रश्न या ठिकाणी असा आहे की या ठिकाणी क्रिकेट खेळताना स्टेडियममध्येच खालीलपैकी कोणत्या क्रिकेटरचा मृत्यू झालेला होता ते विचारलेलं आहे. क्रिकेटच्या स्टेडियममध्येच मृत्यू झालेले आपल्याला खेळाडू विचारलेले आहेत. ऑप्शनमध्ये फिलिप ह्यूज, रमन लांबा, तसेच अंकित केसरी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 3 म्हणजेच वरीलपैकी दोन्ही रमन लांबा तसेच फिलिप ह्यूज यांचा जो मृत्यू आहे स्टेडियममध्येच क्रिकेट खेळताना झालेला आपल्याला दिसून येतो. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कायदा कोणी जे आहे संमत केलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कायद्याचं नाव व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे. लॉर्ड लिटन यांनी जो आहे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा कायदा संमत केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशाची स्वातंत्र्यता दिलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सरनाम्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य व्यक्तीला बहाल करण्यात आलेले आहे विचारलेलं आहे. विश्वास, विचार, श्रद्धा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व. श्रद्धा, विचार, विश्वास या सर्वांचे जे स्वातंत्र्य आहे सरनाम्यामध्ये आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. भारताचे पहिले कृषी मंत्री खालीलपैकी कोणते व्यक्ती होते ते आपल्याला विचारलेलं आहे. कृषी मंत्री विचारलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू किंवा सर्वपल्ली राधाकृष्ण. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. राजेंद्र प्रसाद यांनी जे आहे भारतातील सर्वात पहिले कृषी मंत्री असताना आपल्याला दिसून येतात. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी सरहिंद कालवा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कालव्याचं नाव सरहिंद कालवा. ऑप्शनमध्ये गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. पंजाब राज्यामध्ये सरहिंद कालवा असताना आपल्याला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील. प्रश्न या ठिकाणी असा आहे की पारपटल हा जो भाग आहे खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. कोणता पारपटल हा जो भाग आहे. ऑप्शनमध्ये आहे कान, नाक, डोळे किंवा घसा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे. पारपटल जो भाग आहे शरीरातील डोळा या अवयवाशी संबंधित असलेला भाग दिसून येतो. जसेच आपण या ठिकाणी डोळे दान करते वेळेस कोणता पार्ट दान केला जातो डोळ्याचा एक्झॅक्टली तर तो म्हणजेच या ठिकाणी पारपटल हाच भाग असताना दिसून येतो विद्यार्थ्यांना आपल्याला, जो की नेत्रदान करते वेळेस दान केला जात असतो. तर विद्यार्थ्यांनी ही सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण जे PDF तयार केलेली आहे 470 पेजेसचे हे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. PDF घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. त्यावर 149चे पेमेंट झाले तर लगेच PDF आपल्याला दिली जाईल ईमेलवर. तर जोही विद्यार्थी इच्छुक असेल PDF घेण्यामध्ये नक्कीच घ्यायचं आहे. तसेच सुपर क्लास आपल्याला जर आवडला असेल तर एक लाईक, तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब नसेल केलेली तर लगेच करून घ्या. इतरही सुपर क्लास एकदम फ्रेश आणि फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर भेटतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.